जर तुम्हाला नॉनव्हेज खायचे नाही पण नॉनव्हेजची चव मात्र चाखायची आहे तर यावेळेस ही भाजी नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल. तर हाय हॅलो नमस्कार, मी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर चला मग आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत ते पाहू. चला तर मग या शेंगाला आमच्याकडे काळ्या कोयरीची शेंगा असे बोलतात. शेंगा स्वच्छ धुवायच्या, पुसायच्या आणि मग चरा अशा चिरून कापून घ्यायच्या. तर इथे पाहू शकता या शेंगा अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. इथे सर्व शेंगा कापून घेतल्या. या शेंगामध्ये तुम्हाला एक मॅजिक दाखवते. या शेंगाचा कलर पहा पर्पल झालेला आहे. शेंगामध्ये पाणी टाकून शेंगा अशा चोळून स्वच्छ पाण्याने धुवून मस्त टाकायच्या आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे. कढई ठेवली की त्याच्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत. शेंगा टाकल्या की लगेच पाणी घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. मी साधारणतः इथे 2 ग्लास पाणी घातलेले आहे. पाणी घातले की लगेच शेंगा मस्त अशा शिजेपर्यंत तशा गॅस चालूच ठेवायचा. आणि इथे पाहू शकता तुम्ही या शेंगा किती भारी शिजलेल्या आहेत. या शिजलेल्या शेंगा तुम्ही लहान मुलांना देखील खायला देऊ शकता. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहेत. तर मग इथे मी मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. मोठा मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि लगेच गॅसवर तवा ठेवायचा. तव्यावर ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा मस्त परतून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता वाटणाची तयारी केली. त्याच्यासाठी मी इथे कांदा, खोबरे, तीळ, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि मग लगेच याचं मिश्रण बनवायचं आहे. आणि गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आणि तेल थोडंसं गरम झालं की लगेच हे आपण बनवलेलं मिश्रण टाकून द्यायचं. मिश्रण टाकलं की लगेच थोडंसं हलवायचं आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत असे गरा असे हलवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मी जसे हलवते तसेच तुम्ही देखील हलवू शकता. आणि लगेच याच्यामध्ये हे पाहू शकता मी जसं हलवते तसंच तुम्ही देखील हलवू शकता. आणि असं कच्चापणा जायला लागला की लगेच याच्यामध्ये आपण आता सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. पहिल्यांदा सुरुवातीला हळद टाकायची. हळद टाकले की लाल काश्मीरी मिरची पावडर टाकायची. थोडीशीच टाकायची. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली की आपल्या घरचा काळा मसाला देखील टाकून घ्यायचा थोडासा. तुम्हाला जेवढं तिखट करायचे आहे तेवढ्या हिशोबाने तुम्ही तिखट वगैरे भाजीला टाकू शकता. तर इथे पाहू शकता मी माझे सिक्रेट मसाले म्हणजे किचन किंग मसाला आणि गरम मसाला देखील घालून घ्यायचा आहे. आणि धने पावडरसुद्धा घालायचे आहे. धने पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये घालायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. आणि नाही घातली तरी देखील चालते. तर असं आपण मिश्रण जे आहे त्याच्यामध्ये मसाले टाकल्यानंतर असे गरा हलवून घ्यायचे. हे पाहू शकता मी जसं हलवते तसंच तुम्ही देखील हलवू शकता. इथे पाहू शकता असं मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. तेल सुटले की लगेच याच्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या शेंगा घालून घ्यायच्या. शेंगा घातले की खाली वाटण करपत नाही, करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोड्याशा शेंगा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं की हे असं एकजीव करून घ्यायचं आहे. या मिश्रणाला पूर्ण शेंगाला हे मिश्रण लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि लगेच आपल्याला पाणी घालायचे आहे. मी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतले होते कारण मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण शिल्लक होते म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालून तेच पाणी या वाटणमध्ये मिक्स केलेले आहे. आणि इथे पाहू शकता कसं असं तेल सुटायला लागलेलं आहे. मस्त असे तेल सुटले की लगेच त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. मी ही भाजी 5 लोकांसाठी बनवत आहे त्या हिशोबाने मी पाणी घालते आहे. तुम्ही जेवढ्या लोकांसाठी भाजी बनवायची आहे तेवढ्या हिशोबाने क्वांटिटी ठेवू शकता. तर इथे पाहू शकता या वाटणाला मस्त असं तेल सुटलेले आहे. आता लगेच आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाणी घातले की लगेच
त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे. ही भाजी चवीला अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर लागते. ही भाजी सर्वांनी खाल्ली पाहिजे, कारण ही भाजी खाल्ल्याने शरीरात आपल्या प्रथिने, फायबर आणि पोषण मूल्यांची भरपूर प्रमाणात मिळते. या भाजीच्या सेवनाने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. तर इथे पाहू शकता कसा असा मस्त कलर आलेला आहे. आणि लगेच आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकले आणि एक उकळी काढली की भाजी कशी मस्त अशी खायला तयार झालेली असते. आणि या शेंगाची भाजी महाराष्ट्रीयन भाजी आहे. ही भाजी तुम्ही चपाती, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याच्यासोबत देखील खाऊ शकता. पहा, आपल्या भाजीला कलर कसा एकदम भन्नाट आलेला आहे. आणि लगेच आता वाटीमध्ये आपण भाजी टाकून घेऊ. कशा वाफा निघलेल्या आहेत आणि वाफेसोबत भाजींचा मस्त असा घमघमाट सुगंध देखील येत आहे. तुम्हीही खा आणि रेसिपी कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा. बाय बाय. तर पुन्हा भेटूया आपण अशाच रेसिपीमध्ये. मी नवीन आहे त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.